पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया. आपण हालेलुया दोन साक्ष हालेलुया. धन्यवाद येशू. पहिले साक्ष्यामध्ये विश्वासाने एक फोन कॉल हालेलुया. एक फोन कॉल विश्वासाने केल्याने ताबडतोब प्रेज द लॉर्ड न हालणारा जे बोट आहे ते परमेश्वराच्या कृपेने कार्य करायला सांगितले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वासाने आपण हात मारतो तिथे देव उपस्थित आहे. हालेलुया. काही गोष्टीच्या संबंधामध्ये आपण जाणायला पाहिजे. हालेलुया. आपल्याकडून थोड्या तयारीची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. भरपूर प्रयत्न केला काही नाही झालं. प्रेज द लॉर्ड. 3 दिवस देवाचे वचन ऐकले. हालेलुया. आपण मागे जाऊन ते होत नव्हता ते आपल्या घडले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. शेवट आपण ऐकलेले जे साक्षी आहे ते साक्षी आपल्याला सांगत आहे. हालेलुया. मेडिकल सायन्स वैद्यकीय विज्ञानामध्ये ताईने जे साक्ष दिलं त्या संबंधामध्ये उत्तर नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. एका रिट्रीट, दूसरा रिट्रीट, तीसरा रिट्रीट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या वचनामध्ये देवाने दिलेले हे सामर्थ्य आहे. हालेलुया. परमेश्वराची इच्छा आहे की परमेश्वराची लेकरं परमेश्वराचे वचन ऐकायला पाहिजे. थोडक्यात बोललं तर कधी कधी काही लोकांना फटाफट उत्तर मिळत नाही. कारण काय आहे? परमेश्वर जिवंत देव आहे म्हणून उत्तर मिळत नाही. हालेलुया. परमेश्वर जिवंत देव आहे म्हणून कधी कधी उत्तर मिळत नाही. कारण काय आहे? जिवंत देव हृदय पारखत आहे. देवासाठी महत्वाची गोष्ट काय आहे? तुझ्या पायाचं दुखणे डोक्याचं दुखणे बरं होणार नाहीये. देव परमेश्वर अत्यंत हेवेने तुझ्या हृदयाकडे बघताय. तुझा आत्मा देवासाठी महत्वाचा आहे. हालेलुया. आत्मा गमवलं आणि या शरीर मिळवून ठेवलं तर काय उपयोग आहे? हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. एकदा हात मारले प्रार्थना केली बोट हालू शकताय, मासली मिळू शकताय. हालेलुया. मासली मिळालं आणि शेवट आत्मा गमवलं तर काय उपयोग आहे? हालेलुया. परमेश्वरासाठी आपला आत्मा खूप महत्वाचा आहे म्हणून परमेश्वर आपल्या आत्म्याकडे लक्ष देत आहे. आपण यशाया ग्रंथ 29 अध्यायातील 13 वचन. प्रभू म्हणाला आहे की हे लोक माझ्या समीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करीतात, तरी माझपासून आपले अंतःकरण दूर राखीतात आणि हे माझे भय बाळगितात. ते केवळ मनुष्याने ठरविलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगितात. हालेलुया. 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 धन्यवाद येशू.
हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू बहिणींनो, तुम्ही वरच्यावर स्तुती केली तर देवाला कळते एक कामापुरता हा मामा आहे. मामा मामा म्हणून हाक मारताय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काही मामा ओळखतात हे मामा मामा म्हणून हाक मारत येते फुकटचा मस्का आहे. हालेलुया, हालेलुया. आबा पिता परमेश्वर सांगत आहे हे लोक देवा देवा म्हणून हाक मारत आहे तरी अंतःकरणामध्ये माझ्यासाठी प्रेम नाहीये. हालेलुया. पायाच्या दुखणे बरे व्हावं एवढेच त्यांच्या डोक्यात विचार आहे. पाय बरे झालं तर पुढे हात दुखायला चालू होईपर्यंत माझ्याकडे वळणार नाही, मिसाला दिसणार नाही, रोसरी करणार नाही, हालेलुया, वाचन वाचणार नाही, देवावर प्रेम करणार नाही. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पवित्र ग्रंथामध्ये नवा करारामध्ये आणि जुन्या करारामध्ये आपण पाहणार एक सुंदर वाक्य आहे, सुंदर गोष्ट असे आहे. परमेश्वराचे हृदय नीतिमानांच्या कडे लक्ष देऊन आहे. प्रेज द लॉर्ड. जे लोक नीतिमान आहेत, न्यायाने नीतीने जीवन जगणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. पवित्र ग्रंथामध्ये हेसेकिएल नावाचा एका राजाबद्दल बोललेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया. या राजाजवळ परमेश्वराचा संदेश येत आहे. हालेलुया, हालेलुया. आणि संदेश येऊन त्याला सांगत आहे तू मरशील, तुझा वेळ आलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना धक्का बसले. हालेलुया. त्यांनी देवाला सांगितलं मी तुझ्या समोर जगलेले जीवनाचा तू आठवण कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, धन्यवाद येशू. प्रियानो, आपले परमेश्वर आठवण करणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही मनापासून जे काही केलेलं आहे, हालेलुया, तिमोथीला पत्र लिहिताना पौलानी बोलले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, धन्यवाद येशू. काही लोकांच्या कामाचा कौतुक केला. हालेलुया. आणि तिमोथीला पौलाने सांगितलं की हालेलुया, परमेश्वर तुम्ही केलेल्या चांगल्या कार्याचा आठवण करणारा आहे. तुमच्यामध्ये कोणाचा तरी एक कान प्रभू येशूने एक कान आता बरे केलेला आहे. हालेलुया. कोणाच्या कानामध्ये पहिलेपेक्षा जास्त आता ऐकू येत आहे असे कोण आहे का? असे कोण आहे का? हालेलुया. ताई जरा उभं राहून हात वर करा. हालेलुया. हा, उभं राहून हात वर करा. पहिल्यापेक्षा जास्त बरं ऐकू येत आहे. आपण टाळ्या वाजवून देवा. हालेलुया, हालेलुया. कोणाला तरी कानामध्ये खूप दुखणं वगैरे होते ते असे कोण आहे? धन्यवाद येशू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक ताई आहेत. आपण टाळ्या वाजवून देवाचं हालेलुया. एक डोळा अधूनमधून दुखत आहे आणि लालसर होत आहे असे कोणाला तरी प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. कायम पोटामध्ये तक्रार होत आहे अशा काही लोकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. संडासच्या जागेच्या संबंधातील
त्रास असलेल्या काही लोकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. तळपायांवरती जसे तुम्ही उभं राहताय, तळपायाच्या खालचा भाग आणि वरचा भाग, कधी कधी वरचा भाग कधी खालच्या भागवर दुखत आहे, अशा अनेक लोकांचा ते दुखणे प्रभूने दूर केलेला आहे. आता तुम्ही उभा असताना तुम्हाला पहिल्यासारखा दुखत नाही असे अनुभव कोणाला असेल तर हात वर करा. हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. कायम जुलाब लागण्याचा प्रॉब्लेम असलेले कोणाला तरी त्या त्रासातून प्रभूने बरे केलेला आहे. आतडीचा तक्रार असलेले काही लोकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. पायाच्या गुडघ्याच्या दुखणे असलेल्या अनेक लोकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. गुडघ्याचा दुखणे असलेले लोक ज्यांना भरपूर फरक वाटत आहे, फरक जाणवत आहे, बरं वाटत आहे, ते लोक हात वर करा. हालेलुया. इकडे 3 जण आहेत. ठीक आहे, नाही 3 4 5 6 7 8 9. हालेलुया. 9 10 11 टाळ्या वाजवत आपण देवाचा गौरव. हालेलुया, धन्यवाद येशू. पायाच्या डोळ्याच्या वर जे खालचा भाग आहे त्या भागामध्ये खूप दुखणे असलेले काही लोकांना, ऍसिडिटीचा त्रास असलेल्या लोकांना, चक्कर आल्यासारखा होत आहे, अशा त्रास असलेल्या लोकांना प्रभू आता स्पर्श करत आहे आणि बरे करत आहे. हालेलुया, धन्यवाद येशू. आता आपण आशीर्वादासाठी हात जोडूया. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो.